हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीच्या उभारणीमध्ये आपला सहभाग लक्षणीय आहे. कलर टेलिव्हिजनमध्ये भारतातले पहिले 5 टेक्निशियन्स जर घेतले तर त्याच्यामध्ये त्यावेळेला माझं नाव लागायचं. एक वर्ष ईटीव्हीला राहिलो. चॅनल तर एक नंबरला नेलंच. हेवी कॅमेरे होते. -50 टेम्परेचर अंटार्क्टिकामध्ये असेल म्हणून मी इस्रोच्या त्या चेंबरमध्ये हे सगळं इक्विपमेंट -50 to +50 असं आम्ही 8 दिवस टेस्टिंग केलं. इतकं टेस्टिंग सोनीनी त्यांच्या स्वतःच्या इक्विपमेंटचं पण केलं नव्हतं. आपल्याकडे कम्युनिकेशनची स्कूल्स आहेत, त्यातले शिक्षक जर बघितले त्यांचं स्वतःचं शिक्षण त्यांचं काय आहे. मी कम्युनिकेशन स्कूल्समध्ये जातो, त्यांना इथे जे शिकतायत ते बाजारात जाऊन त्यांना वापर देणार नाही. धांगडधिंगा भारतातली डिजिटली एडिट केलेली पहिली फिल्म आहे. अजिंठ्याच्या जे 4 मोठ्या गुंफा आहेत त्यांच्या प्रतिकृती करू, स्केल प्रतिकृती. नाही तुम्ही गेलात तर तुम्हाला खरं लेणं आणि आम्ही केलं लेणं याचा फरक नाही करणार. 2 व्यक्तींच्या मुलाखती घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. या दोघांनी एवढे अपमान भोगलेले आहेत आयुष्यामध्ये. अपमान सहन या दोघांनी कसे केले ह्याच्याबद्दल मला त्यांची मुलाखत त्यांची दोघं म्हणलं फॅन्टास्टिक आहे. कल्पना राज ठाकरेंची. रसिको नमस्कार, माझं नाव डॉक्टर गिरीश रंगणेकर आणि पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपल्याकडे अतिशय हरहुन्नरी गेस्ट आहेत, जे माझे खरं तर सर आहेत, संजय दापके सर. नमस्कार. मला कायम असं वाटत आलं सरांकडे बघून, म्हणजे आम्ही अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो, त्यांची मुलाखत घ्यायची म्हणजे एका बाजूला चॅनलचा एक्सपिरियन्स, अनेक सिनेमांसाठी एडिटर म्हणून काम केल्याचा तो अनुभव, आणि तिसऱ्या बाजूला थीम पार्क्स. मला मोठं चॅलेंज आहे की या सगळ्या एवढ्या मुसाफिरीला एका तासामध्ये बद्ध करणं हे मुळातच चुकीचं काम मी करतो आहे, हे मला कन्फेस करू देत. गार्डियन मीडिया या कंपनीचं डायरेक्टर, बार्स अँड टोन्स या कंपनीचं डायरेक्टर, ETV सारख्या साम मराठीसारख्या चॅनलवरती तुम्ही चॅनल हेड किंवा टेक्निकल हेड म्हणून काम केलं. त्याच्या आधी एडिटर म्हणून काम केलं अनेक सिनेमांसाठी, मग महेश कोठारेंचे पछाडलेलं असेल, आणि त्यानंतर एक पूर्ण पॅराडाईम शिफ्ट ज्याला आपण म्हणतो, तो पॅराडाईम शिफ्ट म्हणजे थीम पार्क्स. भारतामधलंच नाही तर जगामधल्या अनेक ठिकाणी सरांनी अतिशय उत्कृष्ट थीम पार्कची निर्मिती केलेली आहे. हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीच्या उभारणीमध्ये आणि तिथल्या बऱ्याचशा थीम्समधला आपला सहभाग लक्षणीय आहे. अजिंठ्यामध्ये 4 लेण्यांची प्रतिकृतीपासून शिर्डीचं साईतीर्थ पार्क, आणि पुण्यामध्ये आंबेगाव इथं शिवसृष्टी, आणि असं अनेक थीम पार्क्स ज्याची यादी माझ्याकडे नाही आणि ती तुमच्याकडे कदाचित नसेल, एवढं काम सरांनी केलेलं आहे. शिंडलर्स लिस्ट हा जो गाजलेला सिनेमा आहे त्याच्या इंग्रजी कादंबरीची मराठी आवृत्ती, मराठी अनुवाद सरांनी केलेला आहे. आणि मला आनंद आहे की माझं बहुपेढी नावाचं पुस्तक जेव्हा मी करायचं ठरवलं तेव्हा छोटासा स्तुती सुमनेपर सरांनी छोटासा लेख माझ्या पुस्तकाला दिला. सर, बहुपेढी ह्या ज्याच्यामध्ये आपला सहभाग आहे. थँक्यू. आणि ते सगळं खरंच होतं ते लिहिलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आज तुमची ओळख अनेक प्रकाराने करून दिली जाते, पण मुळात त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं आणि तुमच्याकडे घरात अशा प्रकारे कोणी करमणुकीच्या क्षेत्रामध्ये काही केलं होतं का? करमणुकीच्या क्षेत्रात बिलकुल कोणी नव्हतं. बरं. आणि तिथे आपल्या मुलाला जाऊ द्यायची फारशी मानसिक तयारी पण नव्हती. साहजिक होतं. हो. कारण मी ज्या वेळेला शाळेत होतो किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला नोकरी करणं, तुमचं तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं हे महत्त्वाचं समजलं जायचं मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये. अगदीच. आणि त्याच्यामध्ये असलं काहीतरी एंटरटेनमेंटमध्ये जा आणि तुमचं काय होईल पुढे तुम्हाला माहिती नाही, अशी सगळी परिस्थिती असताना नॅचरली घरातनं त्याला किंचित थोडा विरोध होता. आणि त्यावेळेला फक्त आणि फक्त फिल्म इन्स्टिट्यूट ही एकच अशी संस्था होती की जिथे तुम्हाला काहीतरी सिनेमाचं, आणि मला आवड होती खूप, मला काहीतरी करायचं होतं. आणि मला हेही त्यावेळेला कळत होतं की पडद्यावर आपल्याला नाही जमणार, म्हणजे ती आपली कुवत नाही आहे, आपला चेहरा नाही, आपल्याला काही नाही, पडद्याच्या मागे आपल्याला काही करता येणार काय. साऊंड रेकॉर्डिस्ट हा मला त्यातल्या त्यात सगळ्यात मला असं वाटलं की आपल्याला जमेल. कदाचित तिथं 10वी पासला ॲडमिशन होती, तर माझी इच्छा होती, परंतु त्यावेळेला ते नाही मला जाऊ दिलं किंवा नाही जमलं ते जमवून. त्यामुळे रेग्युलर मी शिक्षण गेलो. 11वी झाली, 12वी झाली, सायन्स झालं. ते एकच झालं फक्त की मी माझं इलेक्ट्रॉनिक्स फार चांगलं होतं. बाकीच्या विषयात मला कमी मार्क मिळायचे, पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये लिटरली मला 100पैकी 100 मार्क असायचे. ओके. मग इलेक्ट्रॉनिक्स एखाद्याला मी म्हणतो ना की देव तुम्हाला काहीतरी देतो, काही घेतो पण काहीतरी देतो पण तुम्हाला, तसं मला माझं समज इलेक्ट्रॉनिक्सची खूप चांगली होती. आणि मला त्यावेळेला खूप एक मोठे गुरु मला त्यावेळेला भेटले होते 11वीत असताना, की ज्यावेळेला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कुठे इलेक्ट्रॉनिक्सचा विषयही नव्हता. पण मला आवड होती. तर मामा मराठे म्हणून एक, मी ज्यावेळेला 11वीत होतो त्यावेळेला ते 80 वर्षाचे होते. ओके. पण त्यांची हिस्ट्री सांगायची तर मुंबईचं राजाबाई टॉवरचं इन्स्टॉलेशन त्यांनी केलं होतं. ते वन ऑफ द फॅन्टास्टिक टेक्निशियन्स ऑफ हिज टाइम्स. आणि त्यांनी का कुणास ठाऊक त्यांना वाटलं की या मुलाला काय शिकवावं. मी त्यांच्याकडे गेलो
आणि त्यांनी मला इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी माझं इतकं चांगलं करून घेतलं. वा. बेसिक सगळ्या त्यांनी मला सगळ्या माझ्या क्लॅरिटी. त्यामुळे मी कॉलेजमध्ये जेव्हा मी पुढे 4 वर्षांनी इलेक्ट्रॉनिक्स मला विषय आला तर मी घेतला आणि तो मला असा सहज होता. तो मला काहीच त्याच्यात काही अडचण नाही. BSc झालं, त्यात माझं फिजिक्स होतं आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मला चांगले मार्क होते. त्याच्यानंतर विद्यापीठामध्ये 1च वर्षाचा एक कोर्स झाला. तो होता ब्रॉडकास्ट टेलिव्हिजनमध्ये. ओके. तर त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग आणि इंजिनिअरिंग अशा 2 त्याच्यामध्ये शाखा होत्या. आणि मला जायचं होतं, माझ्या वडिलांना मला घालायचं होतं फिजिक्सच्या MSc करायला. मार्क कमी होते सगळे मिळून, त्याच्यामुळे तिथे ॲडमिशन मिळालं नाही. तिथे जे फिजिक्सचे जे चीफ होते, हेड ऑफ द डिपार्टमेंट होते MR भिडे, त्यांनीच हा नवीन कोर्स चालू केला होता, कारण कलर TV नुकताच आला होता. हो. त्यांनी वडिलांची थोडी ओळख होती. त्याला म्हणले की अरे त्याला मार्क कमी आहेत, त्याला MScला काही त्याला मिळणार नाही त्याला, तर तू इथे घाल, इथे आत्ता त्याला सहज ॲडमिशन मिळालं. मी तिथे गेलो आणि तिथे मी ॲक्च्युली एडिटिंगच्या आधी माझी सुरुवात जी झाली ती ब्रॉडकास्ट इंजिनियर म्हणून झाली. म्हणजे मी टेलिव्हिजनचे कॅमेरे आणि रेकॉर्डर्स आणि सगळं स्टुडिओतलं जे इक्विपमेंट होतं ते मी मेंटेन करायचो, दुरुस्त करायचो. आणि त्यावेळेला खूप करणारे कमी होते. हे मला वाटतं EMRC मध्ये EMRC होते, EMRCमध्ये. आणि त्यावेळेला EMRCची जवळपास 15 सेंटर्स ऑल ओव्हर भारतात होती. बाकीचं मला काही येत नसेल, मला माहीत नाही, परंतु मी जे म्हटलं की आय एम व्हेरी गुड ॲट आय एम स्टील गुड ॲट इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यामुळे त्यावेळेला असं झालं होतं की कलर टेलिव्हिजनमध्ये जर भारतातले पहिले 5 टेक्निशियन्स जर घेतले तर त्याच्यामध्ये त्यावेळेला माझं नाव लागायचं त्यावेळेला. म्हणजे त्यावेळेला ट्यूब कॅमेरेज होते, हेड्स म्हणजे रोटेटिंग ड्रम्स होते. पण हे सगळं करण्यामध्ये जी कुशलता होती ती माझ्यात नैसर्गिक असेल माझ्यात होती आणि त्याच्यामुळे मी पहिल्यांदा इंजिनियर झालो, ब्रॉडकास्ट इंजिनियर होतो. तिथे माझी सुरुवात झाली. आणि मग त्यावेळेला काय होतं की इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जसं आलं, एडिटिंग वगैरे, तर त्याच्यात पूर्वीचं एडिटिंग कात्रीने करायचे आणि स्क्रीनबॅकवर करायचे, त्याला टेक्नॉलॉजी तशी कमी होती. परंतु इथे कसं झालं, सगळं इलेक्ट्रॉनिक्स, सगळे मेनूज आणि हे सगळं पहिल्यांदा लोकांना आलं. तर त्याच्यामध्ये ट्रेडिशनल संकलक जे होते ते फारसे यायला म्हणजे कमी होते, त्यात तयार नव्हते. आणि म्हणून मग मला टेक्नॉलॉजी मला सगळं इक्विपमेंट हाताळायला येत होतं. मग कोणी म्हणलं की अरे एडिटिंग कर, मग ते हळूहळू ते मी एडिटिंग करायला लागलो. मग त्याची आवड निर्माण झाली आणि मग मी एडिट करायला लागलो. असा तो माझा एडिटिंगचा माझा प्रवास होता. तिथनं मी एडिटिंगला आलो. पण त्याच्यानंतर मग तुम्ही फुल ब्राईट घेऊन अमेरिकेला त्याच्यानंतर गेलो आणि त्याच्यानंतर परत BBC ला पण. BBCला आधी गेलो ॲक्च्युली. BBCला ब्रिटिश काउन्सिलची जी फेलोशिप आहे ती मला. पण हे फेलोशिप क्रॅक करणं सुद्धा फार कमी लोकांना जमायचं त्यावेळेला. होतं, पण मी तसं म्हटलं ना तसं की देर इज अ विल देर इज अ वे, तसं असतं ते. तर त्याच्यामुळे ती मिळाली मला आणि मी फार मोठ्या ठिकाणी माझी इंटर्नशिप झाली तिथे. साधारण काय वर्ष होती ती? 92ला मला ब्रिटिश काउन्सिलची फेलोशिप मिळाली आणि 94ला मला फुल ब्राईट मला मिळाली. तर मग ते दोन्ही माझं कंप्लीट झालं आणि मी मास्टर डिग्री माझी फायनली कम्युनिकेशनमधली. अशा प्रकारे काम करण्यासाठी म्हणून ग्लोबल एक्सपोजर किती आवश्यक आहे असं वाटतं? चांगलाच उपयोग होतो, प्रश्नच नाही. कारण कसं आहे की हे जे देश आहेत ना, या ज्ञानाच्या ॲक्च्युली गंगा वाहत आहेत. आपल्याकडे ह्या बाबतीतलं शिक्षण जर तुम्ही बघितलं तर आता इव्हन कम्युनिकेशनची जी स्कूल्स आहेत तर त्यातले शिक्षक जर बघितले त्यातले, तर मला नेहमी जरा मला वाईट वाटतं की यांची स्वतःची क्रेडेन्शियल्स काय आहेत बाबा, त्यांचं स्वतःचं शिक्षण त्यांचं काय आहे, त्यांनी काय काम किती केलं आहे, असे फार थोडे, म्हणजे अगदी एका हाताच्या बोटावर मोडणे इतके शिक्षक सापडले की जे शिकवू शकतात मुलांना. बाकीच्या शिक्षकांची जर पातळी बघितली तर ती मला वाटत नाही. हे माझं पर्सनल मत आहे की मला कधीच तेवढी सॅटिस्फॅक्ट, म्हणजे मी कम्युनिकेशन स्कूल्समध्ये जातो आणि मुलांना कधी कधी त्यांना आठवण आली की ते मला बोलवतात शिकवायला, त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की अरे त्यांना नाही कळलेलं, म्हणजे त्यांना इथे जे शिकतायत ते बाजारात जाऊन त्यांना वापरता येणार नाही. आता मी जेव्हा इंग्लंडला गेलो, BBCमध्ये जो होता तो माझा मेंटेनन्सचाच होता, म्हणजे तो बेसिकली इट वॉज ब्रॉडकास्टिंग. तर मी जे करत होतो त्याचंच मला ॲडव्हान्स ट्रेनिंग मला तिथे मिळालं. पण अमेरिकेमध्ये फुलब्राईट जेव्हा फेलोशिप मला मिळाली ती कम्युनिकेशनमधली होती. आणि तिथे मला सुरुवातीला माझी जरा थोडंसं मी निराश झालो होतो, कारण तिथला जो काउन्सिलर होता, म्हणजे UCSचा जो काउन्सिलर होता, माझा प्रोग्राम जो बघत होता, त्यांनी मला मुंबईला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की संजय, ही तुझ्याकरता एक ऑपॉर्च्युनिटी समज की तुला जे येत नाही ते तू अमेरिकेत शिक. तुला हे इंजिनिअरिंग आणि एडिटिंग हे तुझ्या हाताचं तू करतोयस कित्येक वर्ष आहे, तर तुला त्याच्यातच तुला तिथे जाऊन काय तुला मिळणार आहे, तुला जे येत नाही ते शिक. म्हणलं मी काय शिकू तिथे? पण टेलिव्हिजन प्रोग्रामिंग शिक. टेलिव्हिजन, फिल्म आणि रेडिओ ही तिन्ही त्याचं जे प्रोग्रामिंग आहे ही फार मोठी ब्रँच आहे आणि त्याच्यात आता भारतात कोणी काम नाही केलेलं.
तर मला असं वाटलं, अरे आपल्याला आवडीचं आपल्याला नाही मिळणार शिकायला. पण त्याचं म्हणणं किती खरं होतं. मी पूर्णपणे तिथे मास्टर्स माझं जे केलं ते मी टेलिव्हिजन, फिल्म आणि रेडिओचं मी केलं, प्रोग्रामिंगमध्ये केलं. आणि जेव्हा परत आलो 95ला मी जेव्हा परत आलो तेव्हा भारतामध्ये सॅटेलाईट चॅनल सगळी यायला लागली होती. आणि आजही चांगल्या विद्यापीठामध्ये फॉर्मल टेलिव्हिजन प्रोग्रामिंगचं शिक्षण घेतलेले आजही एका हाताच्या बोटावर मोडणे इतकी सापडतील. त्यातला मी एक भाग्यवान आहे त्यातला. आणि त्याचा उपयोग मला मी जेव्हा ETV जेव्हा मी जॉईन केलं मी ट्रबल शूटर म्हणून गेलो होतो तिथे. म्हणजे मला काय जायचं तिथे, मला चॅनल हेड म्हणून मला काय राहायची माझी काही इच्छा नव्हती. रोज ते TRP बघाय मला काय फारसं आवडत नाही. तर तिथे चॅनल खूप गाळत गेलं होतं, रेटिंग्ज आणि रेव्हेन्यूज दोन्हीच्या बाबतीत. आणि तिथले जे हेड होते मानवी, ते माझे सिनियर फुलब्राईट, त्यांना माझ्या आधीच्या वर्षी त्यांना फुलब्राईट होती. त्यांना माहीत होतं की अरे ह्यांनी टेलिव्हिजन प्रोग्रामिंग शिकलं आहे. त्यांना म्हणाले की बाबू तुमको आना पडेगा यहाँ पे, तू यहाँ पे आके कुछ जो गलत हो रहा है तू ठीक करू शकतो. म्हटलं ठीक आहे, मी बघतो. 1 वर्ष मी तिथे ETVला राहिलो. आणि त्या 1 वर्षामध्ये मी चॅनल तर 1 नंबरला नेलंच. ते सगळं आहे, रेकॉर्ड्स आहेत त्याचे, म्हणजे आहेत सांगायला नको. रेव्हेन्यूज प्रचंड त्याचे चांगले झाले, रेटिंग्ज वाढली, रेव्हेन्यूज ऑटोमॅटिकली वाढले. आणि तो पहिला 2004-05 साली एक ब्रेक थ्रू होता की महाराष्ट्रामध्ये हिंदी चॅनलचं जे रेटिंग होतं ते मोडीत काढून ETV मराठीने त्यांच्यापेक्षा जास्त रेटिंग्स त्यांनी मिळवले. रिजनल चॅनल. हां, तर हा जो एक मोठी लॉगॅरिथमिक जंप होती, त्यांनी काय झालं की प्रोग्रामिंगचे पॅटर्न्स बदलले. आजही तुम्ही जे बघता त्यातले कितीतरी गोष्टी अशा ज्या आहेत की त्या मी सुरू केल्या, पण त्या माहीत नाहीत कोणाला. पण आणि माहीत असायचं कारण नाही, बिहाइंड द स्क्रीन असतात. पण हा जो मी आपलं जे चाललं होतं की शिक्षणाचा जो परिणाम असतो ना, की तुम्ही हे मला इथे कोणी शिकवलं नसतं, तर तिथे शिकायला मिळालं. आणि मग त्याचा उपयोग त्याचा इथे झाला. त्यावेळेला तुम्ही जे तिथे शिकायला गेलात, फुलब्राईट असेल किंवा BBC मधलं असेल, त्यावेळेला स्वप्न काय होती? BBCला गेलो खरं तर त्यावेळेला मला फार इंग्लंडला जायची मला इच्छा भयंकर होती. कुठल्याही लहान मुलाला असते. आणि पण 90च्या दशकामध्ये तसं सर्वसामान्य घरातल्या मुलाला जाणं इम्पॉसिबल. BBCला म्हणजे फिनान्शियल आणि दोन्ही बाजूनी शक्य नव्हतं. अशी काही परिस्थिती नव्हती. आपण सगळे लहानपणापासून पु ल देशपांडेंची अपूर्व आणि त्याच्यावर आपण वाढलेलो होते पुस्तकांवर. तर एक इंग्लंडला जायचं एक स्वप्न असतं. आणि ते माझं नशिबाने मला सगळे एक व्यवस्थित काय देवाच्या मनात असेल. ॲक्च्युली मी त्या वर्षी अंटार्क्टिकाला जाणार होतो. 13वं एक्सपिडिशन जे अंटार्क्टिकाचं असतं त्याच्यात माझी MRCC तर्फे माझी निवड झाली होती. डिसेंबरमध्ये मी जाणार होतो. आणि 2 जणांची टीम जाणार होती, मी आणि आमचा विवेक आपटे, आमच्या दोघांचं सिलेक्शन झालं होतं. त्यावेळेला भारताचं जे मैत्री नावाचं स्टेशन होतं अंटार्क्टिकावरचं, तर ते एस्टॅब्लिश होऊन 4 किंवा 5 वर्ष झाली होती. आणि सरकारने नवीन एक उपक्रम चालू केला होता की तिथे जे सायंटिफिक रिसर्च चालतो त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. ओके. म्हणून त्यांनी प्रपोजल्स मागितली होती. तर त्याला मी आणि विवेकने आम्ही जे प्रपोजल देतो की कुठल्या पद्धतीनं आम्ही डॉक्युमेंट करू, ते डिपार्टमेंट ऑफ ओशनोग्राफी हे डिपार्टमेंटच्या थ्रू ते जातात अंटार्क्टिकाला. त्यांना ते आवडलं ते प्रपोजल आणि त्यांनी आम्हाला दोघांना सिलेक्ट केलं. आता त्यावेळेला कॅमेरे ह्यूज हेवी कॅमेरे होते आणि बॅटरीज होत्या. आणि आम्ही म्हटलं की तिथे -40 डिग्रीज 50 डिग्रीज टेम्परेचर अंटार्क्टिकामध्ये असेल, तुमचं इथे गेलं आणि कॅमेरे बंद पडले तर काय होईल. म्हणून मी इस्रो अहमदाबादचं जे सॅटेलाईट सेंटर आहे, तर त्यांच्याकडे सॅटेलाईट टेस्टिंग करतात. त्यांच्याकडे एक टेम्परेचर कंट्रोलची चेंबर्स आहेत त्यांच्याकडे. तर मी कॅमेरे, ट्रायपॉड, बॅटऱ्या, मॉनिटर्स हे सगळे घेऊन त्या चेंबरमध्ये हे सगळं इक्विपमेंट चालू करून ठेवायचं. आणि -50 to +50 ही रेंज त्याला मी द्यायचो. असं आम्ही 8 दिवस टेस्टिंग केलं. इतकं टेस्टिंग सोनीनी त्यांच्या स्वतःच्या इक्विपमेंटचं पण केलं नव्हतं. हे रिझल्ट्स आम्ही जेव्हा त्यांना दिले सोनीला, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या एक्सपिडिशन करता एक अख्खा सेट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे ही आम्हाला पण खूप अभिमानाची गोष्ट आहे की इतक्या टेम्परेचर रेंजमध्ये आमचे इक्विपमेंट आम्ही स्वतः चेंज केले. सो इट वॉज ऑल सेट. मी अंटार्क्टिकाला जाणार आणि त्या मला एवढा आनंद होता की बाकी कुठेही कोणी जाईल, अंटार्क्टिकाला कोण जाईल. तर त्याच वेळेला नेमकं इराकचं युद्ध सुरू झालं 92 साली. आणि फॉरेन एक्सचेंज आपलं रसातळाला गेलं होतं. आणि अंटार्क्टिकाची एक्सपिडिशन म्हणजे फॉरेन एक्सचेंजचा फार मोठा त्याच्यामध्ये प्रश्न होता. तर त्यांनी आम्हाला असं DOEनी असं पत्र पाठवलं की आम्ही दोघांना नाही पाठवू शकत, आम्ही एकाला पाठवतो तुमच्यापैकी, तुम्ही ठरवा कोणी.
तर विवेक आणि मी आम्ही दोघे जण आम्ही आता काय करायचं म्हणजे इट वॉज नॉट पॉसिबल. म्हणजे विवेकनी एकटं जाणं शक्य नव्हतं, मी एकटं जाणं शक्य नव्हतं. कारण एका माणसाला त्यावेळेचं तुम्ही जर इक्विपमेंट तुम्ही बघा, नाही शक्य ते. एकेका कॅमेऱ्याचं वजन 14-14 किलो वजन होतं, त्याच्या बॅटऱ्या, VTR हे सगळे पोर्टेबल घेऊन अंटार्क्टिकामध्ये एवढे मोठे ड्रेसेस घालून तुम्ही हिंडायचं आणि त्याचा रिसर्च करायचं झालं नसतं. म्हणून मी नाही म्हटलं आणि खूप निराश झालो. म्हणजे की अशी ऑपॉर्च्युनिटी आली आपली आणि अशी गेली. हो. हे झालं जुलैमध्ये आमचं कॅन्सल झालं आणि सप्टेंबर 16ला मला ब्रिटिश काउन्सिलकडनं मेसेज आला की तुझं निवड झाली आहे लंडनला. कुठेतरी वार्तावायला जाण्याचा योग होताच होता. म्हणजे असं असतं मी कधी अंटार्क्टिकाला गेलो असतो तर माझी BBC चुकली असते. काय असं हे तुम्ही सांगू शकत मी जे म्हणतो ना मी नशिबावर मी फार मी असं हे करतो की नशीब असलं तुमचं तर तुमचं काहीतरी होतं तुमचं. सो देव एका हाताने काढून घेतो दुसऱ्या हाताने देतो असं करतो. तसं ब्रिटिश काउन्सिलचं झालं आणि अमेरिकेला मला काही खरं मनापासून मला काय जायची इच्छा नव्हती अशी. मला इंग्लंडला जे जाऊन शिकायचं होतं ते जे एक स्वप्न होतं तसं अमेरिकेला जायचं असं मला काही असं मनापासून. पण मी ॲप्लाय करत गेलो. फुलब्राईटला मी पहिलं ॲप्लाय केलं. तर 5 झोन्स असतात भारताची, नॉर्थ ईस्ट, वेस्ट, सेंटर आणि साऊथ. त्या प्रत्येक झोनमध्ये ॲप्लिकेशन्स मागवतात आणि त्या ॲप्लिकेशनमधनं 4 सिलेक्ट करतात. म्हणजे तुमची 20 ॲप्लिकेशन्स येतात. 20तनं फायनल 4 मिळते. आता मुंबईला जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि दिल्लीला गेलं शेवटच्या 20मध्ये, तेव्हा मी ठरवलं की आता म्हणजे आता जर मी ह्याच्यात हायगाई केली माझ्या प्रेझेंटेशनमध्ये तर मग ते पाप आहे. मग देवाने तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलंय, आता जायचंच कुठल्याही परिस्थितीत. आणि मग ते तिथेही कसं की गिरीश कर्नाड चेअरमन होते त्या कमिटीचे आणि ही वॉज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. म्हणजे त्यांनी मला इतका सुंदर इंटरव्ह्यू त्यांनी माझा कंडक्ट केला. मी आयुष्यात विसरू शकणार नाही की एक साधा मुलगा समोर बसला आहे की ज्याला ड्रेसिंगचा सेन्स नाही आहे, कसाही तो आलेला आहे, परंतु त्याला काहीतरी त्याला करायचं आहे हे त्यांना जेव्हा जाणवलं तेव्हा त्यांनी अर्धा तास त्यांनी माझा जो इंटरव्ह्यू घेतला त्याच्यानंतर दुसऱ्या कोणाला काही बोलायला लागलं नाही. त्यांच्या कल्चरल कमिटीचे 9 अधिकारी होते, जॉन शंकर मंगलम होते, दूरदर्शनचे डायरेक्टर जनरल भास्कर घोष होते, मोठी मंडळी सगळी होती. पण एकट्या गिरीश कर्नाडनी ती स्कॉलरशिप जणू माझ्या अशी खिशात टाकली त्यांनी माझ्या. आणि मग मी अमेरिकेला गेलो. फुलब्राईटमधला तो ब्राईटनेस तुमच्या डोळ्यामध्ये त्यांनी बघितला असणार. काय असेल ते असं माहीत नाही मला. त्यांनी काय बघितलं मला माहीत नाही. पण ही वॉज म्हणजे तो मी असं म्हणतो ना की काही लोक अशी उभी राहतात. बरोबर. तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये स्वप्न काय होती त्यानंतर? कुठल्या त्याच्यानंतर म्हणजे मला अमेरिकेला BBC आणि हे झालं मला दोन्हीकडे मी राहू शकलो असतो. मी इंग्लंडमध्ये राहू शकलो असतो आणि मी अमेरिकेतही राहू शकलो असतो. इनफॅक्ट माझी सोनी कोलंबिया माझी इंटर्नशिप झाली होती आणि मला त्यांनी सांगितलं होतं की यू कॅन जॉईन हिअर VFX डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे सोनी कोलंबियाचं जे VFX डिपार्टमेंट तुम्ही जॉईन व्हा. पण मी जे शिकलो होतं ते मला भारतात ॲप्लिकेशन त्याचं वापरायचं होतं मला. त्यामुळे ती डोक्यात माझ्या फिक्स होतं की मी शिकीन तिथे, परंतु माझं काम मला इथे येऊन करायचं आहे हे फिक्स होतं डोक्यात. ओके. म्हणून मग इथे येऊन मी हे केलं. वा. पण इथे मी एक त्याला तळटीप मी सांगतो तुम्हाला की मी चूक केली ॲक्च्युली ती. काय झालं की तुम्ही शिकता पण अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये तुम्ही शिकलेल्या ज्ञानाचा व्यावसायिकरित्या फायदा कसा करून घ्यायचा हे तुम्हाला अतिशय उत्कृष्ट तिथे शिकवलं जातं. मी ते शिकलो. मी काही व्यावसायिक नव्हतो. मी शिकलो होतो खूप छान, परंतु त्याचा व्यवसायामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा हे भारतात आल्यानंतर शिकायला मला 20 वर्ष लागली. की जे मी आणखी एक 2-3 वर्ष जर मी अमेरिकेत राहिलो असतो तर तेच मला फार पटकन मला कळलं असतं. त्याच्यामुळे आत्ताही जे अमेरिकेला लोक जातात शिकायला, मुलं जातात शिकायला, इंग्लंडला जातील शिकायला, मी त्यांना असं सांगेन की एक थोडा काळ तिथे राहा, प्रोफेशनल ॲटमॉस्फिअर काय आहे ते बघा, त्याचा अनुभव घ्या आणि तुम्हाला परत यायचंच असेल देशभक्ती म्हणून परत तर त्याच्यानंतर परत येऊन तुम्ही मग तुम्हाला त्याचा व्यवसाय कसा करायचा हे तुम्हाला ते एक्सपोजर घेऊन या, चांगलं कळेल तुम्हाला. वा. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं तुम्ही मग सिनेमाचं एडिटिंग चालू केलं. किती सिनेमांचं साधारण एडिटिंग? 30 केले असेल सिनेमा. आणि तो किती काळाचा अनुभव होता साधारण? तो झालं असं की मी महेश कोठाऱ्यांच्याकरता मी सिरियल एडिट करत होतो. तेव्हा असं मस्त फिल्मी चक्कर आणि मस्त मस्त जिंदगी तुम्ही हिंदी सतीश शाह आणि याच्या होत्या, तर त्या विकली होत्या त्यावेळेला. तर त्या मी एडिट करत होतो सिरियल्स त्या. आणि त्या सिरियल एडिट करताना त्यांचा मला असं वाटतं लो मैं आ गया त्यांचा हिंदी पिक्चर त्यांचा चालला होता. तो फिल्मवर शूट केला होता आणि तो पिक्चर पडला, तो फ्लॉप झाला पिक्चर तो. आणि त्याच्यातनं बाहेर येण्याकरता ही हॅड टू मेक वन मोर फिल्म. तर त्यांनी एक लो बजेट पिक्चर त्यांनी करायचं ठरवलं.
त्याचं नाव होतं धांगडधिंगा. लक्षात होतं सगळे, त्याच्यात कास्ट चांगला होता आणि तो पिक्चरही अप्रतिम पिक्चर आहे. म्हणजे अतिशय छोट्या बजेटमध्ये पण फार सुंदर चित्रपट तो केलेला आहे. तो नंतर टी व्हीवर गाजला, पण तो थिएटरमध्ये काही फारसा चांगला चालला नाही. तर त्याचं एडिटिंग करायचं होतं आणि मी टी व्हीचं एडिटिंग मी त्यांचं करतच होतो. तर त्यांनी मला असं विचारलं की संजय तू आपण नॉन लिनियर करायचं का एडिटिंग. अच्छा. त्यावेळेला नॉन लिनियर नुकत्याच सिस्टीम मुंबईत आल्या होत्या. म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगायचं झालं तर चायना गेटचं एडिटिंग त्यावेळेला चालू होतं. तो एकच पिक्चर सनी साऊंडमध्ये चालू होतं. दुसरी सिस्टीम विक्रम मेहरोत्रांच्या स्टुडिओत दुसरी हे वर्क सिस्टीम होती आणि तिथे करायचं असं ठरलं. पण ते त्यावेळेला मुंबईत एवढ्या अफवा होत्या त्याच्याबद्दल, ते साऊंड सिंक होत नाही आणि मग त्याला ते 24 फ्रेम 25 फ्रेम कसं काय करायचं आणि ते मार्किंग कसं करायचं, निगेटिव्ह कटिंग होतं. म्हणजे ती हायब्रिड प्रोसेस होती. तुम्ही शूट करायचं फिल्मवर, ट्रान्सफर करायचं व्हिडिओवर आणि फिल्मवर व्हिडिओवर कटिंग करून त्याची कटलिस्ट काढायची आणि कटिंग परत निगेटिव्हवर करायचं. कॉम्प्लेक्स प्रोसेस होती. तर ही अजून कोणाला नीट कळली नव्हती प्रोसेस. तर तू करशील का? तर आपल्यासमोर नेहमी दोन मार्ग असतात. एक तर हो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं. मी कधी नाही म्हटलेलं नाही कुठल्या गोष्टी. नवीन माझ्या वाट्याला आली, मी म्हणतो हो करूयात आपण. आणि then I learned it. तर विद्याधर पाठारेचं नाव घ्यायला पाहिजे. विद्याधरला ती सिस्टीम थोडी थोडी येत होती. आत्ताचा निर्माता आणि विद्याधर बेसिकली खूप चांगला एडिटर आहे बरं का. विद्याधर चांगला एडिटर, मित्र आहे चांगला. तर मी असं चिंतेत बसलो होतो. माझं पहिलंच शिफ्ट माझी नॉन लिनियरची आणि म्हटलं तर कसं काय होणार, आपण पिक्चर तर घेतला आहे करायला. तर विद्या माझ्या आधी बसला होता आतमध्ये आणि त्यावेळेला आमची ओळखही नव्हती. तो बाहेर आला, म्हणला काय रे, मी असं अरे पुढची माझी शिफ्ट आहे म्हणलं. मी बसतो, मला मी काय केलं नाही आहे. म्हणलं अरे अर्धा तास बास झाला तुला शिकायला, अर्धा तास बास झाला, चल माझ्यावर तुला दाखवतो. विद्याने मला ते दाखवलं थोडंफार काय करायचं ते आणि इट वॉज लाईक स्मूथ सेलिंग. म्हणजे मला पुढच्या खरोखर मला अर्ध्या तासात मी ते रन करत होतो. आणि त्यावेळेला मला वाटतं अलका कुबलचा भाऊ आहे, तोही एडिटर आहे, सतीश आहे, त्यात तोही एक एडिटर होता. तो 3-4 महिने एडिट करत होता आधी, पण ते काय जमत नव्हतं. इकडे हिंदी चालला होता. त्या हिंदीची तर एवढी वाट लागली होती की त्यांनी एडिटिंग मशीन निगेटिव्ह कटिंगच्या शेजारी नेऊन ठेवलं होतं. ते रोज ते कटिंग चेक करत बसायचे, पण त्यांचा साऊंड त्यांचा मॅच होत नव्हता. सो धांगडधिंगा ॲक्च्युली भारतातली डिजिटली एडिट केलेली पहिली फिल्म आहे की जी रिलीज झाली. ओके. हां, तर हा कोणाला माहीत नसलेला उगाच आपलं सांगायचा विक्रम तो म्हणजे आहे तो. पण ती पहिली फिल्म आहे. त्याच्यात ती एकदा केल्याच्या नंतर मग इट वॉज लाईक स्मूथ सेल. मग मी करत गेलो आणि ती मधला जो पिरियड होता ना हा 10 वर्षाचा 1995 ते 2005 हा चेंजिंग पिरियड होता. हा म्हणजे इथे हायब्रिडचं. तर तुम्ही नेमका साऊंड कसा सिंक करायचा याचं एक टेक्निक इव्हॉल्व झालं. त्या टेक्निक इव्हॉल्व करण्यामध्ये मला असं वाटतं की मोठा वाटा त्यातला माझा आहे. कारण ती जी SOP होती की परफेक्ट तुमचं प्रत्येक वेळी साऊंड मॅच झाला पाहिजे, मॅरिड प्रिंट चांगली निघाली पाहिजे. याच्याकरता जे अतिशय रितसर त्याचं जे काम करायला लागतं त्याच्या बऱ्याचशा स्टेप्स मी आणि निगेटिव्ह कटिंग करणारा शेक्सपियर नावाचा जो ॲडलेबमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या. म्हणजे इंटरेस्टिंग भाग असा आहे की तुम्ही ETVला वेगळं करण्यासाठी म्हणून गेलात आणि तुम्ही चॅनल हेड झालात. तीच गोष्ट साम मराठीची आहे. तीच गोष्ट वेगळं एडिटिंग आणि हे सगळं सांगते अनेक सिनेमे. पण तुम्ही रमला कुठेच नाहीत. हे काय आहे? म्हणजे हा स्वतःचा घेतलेला शोध आहे का? तसं नाही आहे. काय होतं ना की आपण आपल्याला एखादी गोष्ट आपल्या करायची असते पण ती डिफाईंड नसते. आपल्याला असं वाटत असतं की आपण करावं. एखादा क्षण आयुष्यात आपल्या येतो की जो आपल्याला सांगून जातो की यार तुला हे करायचं आहे. सांगतो तो क्षण. आपल्याला ते कळला पाहिजे फक्त की अरे इनर व्हॉइस ते करायचं आहे, मला हे करायचं दिसतं. 94 साली मी जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा मी सुट्टीचा दिवस होता आणि मी युनिव्हर्सल स्टुडिओजमध्ये गेलो होतो बघायला. त्यावेळेला फार कोणी जात नव्हते. युनिव्हर्सल स्टुडिओ डिझनी वगैरे त्यावेळेला 30-32 वर्षापूर्वी फार लोकांना माहीत नव्हतं. मी गेलो होतो. तर तिथे बॅक टू द फ्युचर नावाची राईड होती. इट वॉज अ राईड फिल्म. ओके. तर ती राईड फिल्ममध्ये मी बसलो आणि ती हलणारी कार आणि तो मोठा पॅनोरामा स्क्रीन आणि ते सिंक्रोनाइज केलेलं जे 5 मिनिटाचं अट्रॅक्शन मी ते बघितलं. हे मी 30 वर्षापूर्वी सांगतो. डोळे बाहेर आले. म्हणजे पण त्यातली गंमत अशी होती की ते मला कळत होतं. काय केलंय ते मला कळत होतं बॅकएंडला की हे म्हणजे हे डोकं चालतं ना आपलं, अरे हे असं केलंय बरं हे. आणि तुम्हाला सांगतो की मला तो मोमेंट मी म्हटलं ना की तो डिफायनिंग मोमेंट. मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे. ओके. मला दुसरं नाही करायचं, मला हे करायचं आहे. आणि मी बाहेर आलो तर त्याचं एक्झिट त्याचं गेट अजूनही आहे. एक्झिट गेट आहे. त्या एक्झिट गेटच्या तिथे एक कॉन्क्रीटचा एक कठाडा आहे. ते बसलो. वर बघितलं तर एक्झिटला पाठी लावली. बॅक टू द फ्युचरचं जे अट्रॅक्शन आहे आत्ता ते माझ्या त्यांनी काढलं होतं तिथपर्यंत. डिझाईन बाय डग्लस ट्रम्बुल असं त्याच्यावर नाव होतं. डग्लस ट्रम्बुल हा
फार मोठा VFX डायरेक्टर, स्पेस ओडिसी, त्याच्यानंतर आपला क्लोज एन्काउंटर्स ऑफ द थर्ड काइंड, हे सगळे त्याचे पिक्चर म्हणजे हे मोठे पिक्चर. आणि दिस राईड वॉज डिझाईन बाय हिम. तर त्याच्या मी तुम्हाला सांगतो की मला हे करायचं आहे. आणि मी त्याविषयी मी रडत होतो तिथे बसून की मला हे कधीच करायला नाही मिळणार याची माझी खात्री आली. आणि हे मी जाणार भारतात परत, हे ठरलेलं होतं, मी इथे थांबणार नाही, भारतात परत जाणार. हे इथेच जर एवढे एक्सक्लुझिव्ह आहे तर मला भारतात एक कोण करू देईल, हे मला नाही मिळणार करायला, पण मला करायचं, हे करायचं मला, असा तो एक मोमेंट होता. तर आय केम बॅक. मी जसं म्हणलं ना की कुठेतरी देव ऐकत असतो. 2004 साली बरोबर 10 वर्षांनी रामोजी फिल्म सिटीमध्ये पहिली सिम्युलेशन राईड अडकलेली होती, ती पूर्ण झालेली नव्हती. आणि राजीव जालनापूरकर सरांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तू ही राईड कर. पण त्यांनी का बोलवून घेतलं? त्यांना काय वाटलं तुम्ही करू शकाल? याचं कारण त्यांना असं माहीत होतं की ह्याला कंटेंटही कळतो, याला गोष्ट कशी सांगायची ती पण कळते, आणि याला टेक्नॉलॉजी पण कळते. आणि त्यावेळेला सगळे अमेरिकन कन्सल्टंट होते. मी 20 वर्षापूर्वीची गोष्ट, त्यावेळेला थीम पार्क आणि अट्रॅक्शनमध्ये भारतातले कोणी नव्हते पण. तर ते अर्धवट काम सोडून गेले होते. आणि मूव्ही मॅजिक पार्क त्यांचं त्यावेळेला त्याची कॉस्ट होती 70 कोटी रुपये त्यावेळेला 20 वर्षापूर्वीची कॉस्ट सांगतो. आणि ते अर्धवट पडलेलं काम होतं. तर राजीव सरांनी मला अतिशय विश्वासाने बोलवून घेतलं आणि याला सांगितलं, संजय तू हे कर. मी बघितलेलं होतं, मला माहीत होतं, पण मी हे करू शकेन का? तर त्यांना का कोणास ठाऊक त्यांना विचारलं, म्हणून मी म्हटलं सर मी हे केलं नाही कधी. तुमच्या पोटात गोळा आला तर तेव्हा काय एक्साइटमेंट होती? नाही, मी एक्साइट झालो होतो. मला हे मिळालं तर मी करेन. पण प्रामाणिक राहणंही बरोबर असतं. त्यांच्या खोटी समजूत करून देऊन मी नाही घेणार. त्यामुळे सर मी कधी केलेलं नाही. ते म्हणले की तू प्रयत्न कर, तुला मी 100% सपोर्ट करेन याच्यात. इवन इफ यू फेल आय विल बी देअर, डोंट वरी. हे म्हटल्याच्या असं कोणीतरी मागे उभं राहिला असतं ना की तसं ट्रस्ट. हां, जसे गिरीश कर्नाड होते तसे आमचे राजू, त्यांनी मला याच्यात ॲक्च्युली आणि फील्डमध्ये आणलं. आणि पुढच्या मी तुम्हाला एक वर्षभरात भारतातली पहिली सिम्युलेशन राईड ही माझ्याच नावावर आहे, रामोजी फिल्म सिटीमधली. भारतातली पहिली डार्क राईड माझ्याच नावावर आहे. भारतातला पहिला इंटरॅक्टिव्ह शो जो मी केला बसंतीचा, तसा कोणीही केलेला नाही, तो शोही माझ्या. आणि तिथनं माझी थीम पार्क्समध्ये माझी सुरुवात झाली. तर मी रमत नाही याचं कारण हे होतं की मी ते एक्साइटमेंट म्हणून मी करायचो. सिनेमाचं एडिटिंग मला आवडत नव्हतं का? आवडत होतं. आय स्टील एन्जॉय. म्हणजे महेश कोठारे त्यांना नाही, इज अ व्हेरी गुड स्टोरी टेलर. आणि मला जो गोष्ट चांगली सांगतो त्याचं मला एडिट करायला आवडतं. परंतु कुठेतरी तोचपणा येतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये, कोणी असू देत. टेलिव्हिजनचे मी अक्षरशः हजारो एपिसोड्स मी एडिट केलेत, हजारात कित्येक हजार. पण भीष्म साहनींची किंवा विंदा करंदी, मी साहित्य अकॅडमी करता काही डॉक्युमेंटरीज केल्या की ज्या माझ्याकरता थ्रिलिंग होत्या, की त्या मला करताना खरंच आनंद आला. असे फार कमी चान्सेस तुम्हाला मिळतात आणि मग तुम्ही कंटाळता त्या गोष्टींना. आणि त्यातून सिनेमा आणि टेलिव्हिजनची जी एक दुनिया आहे ना, ती मला आवडत नाही त्यात रमायला, कारण मी त्यात रमू शकत नाही. माझा बरोबर प्रॉब्लेम असतो. पण तुम्ही जे म्हणलात त्या एक्झिट गेट, युनिव्हर्सल स्टुडिओच्याच एक्झिट गेटला तुम्ही जे काही रडत होता आणि तुमच्या डोळ्यामध्ये काही स्वप्न होती, ते तुमची जी काही आज किंवा आता ते जे दुःख होतं तुमचं, किंवा ती तुम्हाला अशी कुठेतरी हुरहुर होती, ती कुठेतरी जालनापूरकरांपर्यंत त्याच वेळेला पॅरलली शक्यता आहे. आपण म्हणतो ना सॅटेलाइट कम्युनिकेशन म्हणतो. आणि किती बरोबर 10 वर्षांनी, त्याला 10 वर्ष लागली त्या गोष्टीला, लगेच नाही मिळालं. माझ्या बाबतीत थोड्या गोष्टी उशिरा होत गेल्यात, पण ठीक आहे, हरकत नाही. गॉड हॅज गिव्हन मी दॅट. कमाल. आणि त्याच्यानंतर मग पुढे अनेक थीम पार्क्स आणि अनेक ते सुरूच झालं. म्हणजे तो पुढच्या 2005 पासून तुम्ही थीम पार्क्समध्येच मला असं वाटतं गेली 20 वर्ष. मध्ये एक सामचा एक एपिसोड येऊन गेला. सामचं सकाळचे अभिजित पवार माझ्याकडे आले आणि त्यांना लॉन्च करायचं होतं नवीन चॅनल. सो त्यांना मी 2007-2008 मी सकाळ पेपर्समध्ये, मला वाटतं रुपर्ट मर्डॉक भारतात आलं तेव्हा तुम्ही तुमच्याबरोबर मीटिंग केली, तुम्ही अभिजित पवार आणि बरेच लोक होते, पण मी त्यातला तुम्ही एक होतात. रुपर्ट मर्डॉक खास आले होते. 100% त्यात होतो मी. आणि मग ते चॅनल लॉन्च करून दिलं, त्याचं टेक्निकल इंटिग्रेशन सगळं मी केलं. आय वॉज हेड ऑफ द चॅनल. आणि मग ते परत योग्य वेळेत असं ते सोडून दिलं ते, कारण चॅनल चालवणं काय माझा आवडीचा विषय आहे. बाबासाहेब पुरंदरेंबरोबर तुम्ही बरंच काम केलं. म्हणजे अगदी मी असं ऐकलं आहे की त्यांची एक मुलाखत घेण्यासाठी तुम्ही हेलिकॉप्टरनी त्यांना खास एका किल्ल्यावरती घेऊन गेला होतात. किंवा थीम पार्कच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा अभ्यास असेल, बाबासाहेब पुरंदरेंबरोबर इंटरॅक्शन्स असतील, काय सांगाल? मी म्हणजे परत त्याच्यात एक गमतीचा भाग असतो की आता मला गुरु किती मिळाले, तर मला अनेक लोकांनी मला शिकवलं. मी सांगतो, आणि शिकवलं म्हणजे उगाच मी त्यांच्याकडे बघून शिकलो वगैरे नाही, खरोखर शिकवलं त्यांनी मला. जसं मामा मराठ्यांचं मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी मला इलेक्ट्रॉनिक्स शिकवलं त्यांनी मला. जसे माझे सरदेसाई सर, माझे जे चीफ होते EMRCमध्ये, त्यांनी मला
इलेक्ट्रॉनिक्समधलं ट्रबल शूटिंग कसं करायचं हे त्यांनी मला शिकवलं. MR व्हिडिओ होते, त्यांनी मला कम्युनिकेशन शिकवलं. अमेरिकेत माझा जो रिचर्ड ब्रायर म्हणून माझा प्रोफेसर होता, त्यांनी मला टेलिव्हिजन म्हणजे त्यांनी मला असा मोकळा करून त्यांनी इतकं ज्ञान त्यांनी मला दिलं, त्यांनी मला शिकवलं. पण लर्निंग माइंड पण असणं महत्त्वाचंच आहे. तो असतो ॲक्च्युली, पण तुम्हाला ना माणसं तुम्हाला मिळायला लागतात, तुम्ही शोधायला लागतात. माणसंही तुम्हाला शोधायला लागतात. ते सहजासहजी तुमच्याकडे येत नाही. तबला शिकलो आहे मी, पण फार मोठ्या गुरुकडे तबला शिकलो. 22 वर्ष तबला शिकलो. लालजी उखल्यांच्याकडे मी तबला शिकलो आहे. तर लालजींनी मला शिकवलं. आता ही लोकं तुम्हाला नुसतं ते क्राफ्ट शिकवत नाही, तुम्हाला ते जगायचं पण तुम्हाला शिकवत असतात तुम्हाला. तर हे सगळे जे गुरु होते ना, त्यातले हे बाबासाहेब पण एक गुरु हे मी तरुण असताना गेले. हे बरेचसे त्यावेळेला थोडे वयस्कर असल्याकारणानं ते गेले. बाबासाहेबांच्या बाबतीत मी लकी असं म्हणेन की तुम्ही चांगले विद्यार्थी म्हणून तुम्हाला एक समज पण यायला लागते. तर ती समज आली तर तुम्हाला त्या गुरुचा फायदा जास्त होतो. बाबासाहेब मला त्या वयात मिळाले असं मला वाटतं की ज्या वयात मला थोडं समजत होतं मला काय नेमकं करायचं आहे आपल्याला. बाकीचे माझे गुरु मला ती समजच नव्हती तेव्हा ते गेले. नाही तर आत्ता जर ते असते तर मला त्यांचा आणखी फायदा करून घेता आला असता. तर बाबासाहेबांची माझी गाठ 96 साली साधारणतः पडली पहिल्यांदा. आणि त्यांच्याकडे त्यांचा वाडा ना, त्यांचा त्या वाड्यावर जायचं, बसायचं. तर अनेक लोक यायची, परंतु काहीतरी कल्पना घेऊन आपण जायचं. त्या कधी होतील माहिती नाही, होतील की नाही माहिती नाही. आणि असं मी त्यांच्याकडे जाऊन मग हळूहळू त्यांनाही लक्षात यायला लागलं की अरे याला काहीतरी याला Passion आहे. मग इथनं सुरू झालं. मग 2004 साली राज ठाकरेंनी ॲक्च्युली तिची मुलाखत होती, ती कल्पना राज ठाकरेंची. त्यावेळेला त्यांना 2 व्यक्तींच्या मुलाखती घ्यायच्या. त्यांनी मला इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणले की ETVत तू आहेस, आपण 2 करू. मला एक बाबासाहेबांची घ्यायची आणि एक लता दीदींची घ्यायची. आणि मला या लोकांना त्यांचं ते प्रसिद्ध आहेत, त्यांनी काय काम मला नाही विचारायचं. या दोघांनी एवढे अपमान भोगलेले आहेत आयुष्यामध्ये. ओके. ते अपमान सहन या दोघांनी कसे केले ह्याच्याबद्दल मला त्यांची मुलाखत त्यांची दोघांनी म्हणलं फॅन्टॅस्टिक आयडिया. बरं घेणार राज, त्याच्यामुळे मला काही बाकीचं काही बघायला करिश्मा त्यांचा स्वतः त्याचा. आणि बाबासाहेबांची झाली, लताबाईंची होऊ नाही शकली. पण त्या मुलाखतीच्या दरम्यान बाबासाहेब आणि मी आणखी जवळ आलो. आणि मग थीम पार्क्स म्हणजे शिवसृष्टी तेवढंपर्यंत डिक्लेअर तर झाली होती, पण ती पुढे जात नव्हती. त्याच्यामुळे मग काय करता येईल, असं करता येईल का, आम्हाला दोघांनाही माहीत नव्हतं की ती होईल नाही होईल. परंतु बाबासाहेबांना मी इतिहासकारापेक्षा त्यांना मी एक मांडणीतलं जे सौंदर्य आहे ना, त्याच्याबद्दल मी त्यांना मानतो. आणि जसं डिझनी एखादी गोष्ट प्रेझेंट करताना उत्कृष्ट पद्धतीने ती प्रेझेंट करतो, म्हणजे त्याला दुसरा वावच असू शकत नाही. बाबासाहेब त्याच कॅटेगरीतले होते. म्हणजे कितीतरी उदाहरणं माझ्यासमोर आहेत की एक फक्त गोष्ट ती फक्त तिरकी करून छोटी तू मांड, ही जी दृष्टी असते ना, ही अलौकिक दृष्टी बाबासाहेबांना होती. आणि म्हणून मी म्हणतो की मी लकी होतो की बाबासाहेबांच्याकडनं मला आत्ताच्या मी जे काम करतो त्या वयात मला त्यांच्याबरोबर घालवायला मिळाला आणि त्याच्यातनं मला शिकायला खूप मिळालं. आत्ता जी शिवसृष्टी जी आत्ता केलेली आंबेगावची, ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सांगितलं आणि मी ते मांडलं अशी आहे. इतकी ती बाबासाहेबांची आहे. ओके. दुर्दैवाने असते नाही येत बघायला, परंतु मग त्यात आमचं खरोखर काही नाही, त्यांनी सांगितलं होतं, मी मांडलंय तेव्हा. अजिंठ्याच्या जी 4 लेण्यांची प्रतिकृती केली त्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना सांगू शकाल? अजिंठ्याचं जेव्हा वर्ल्ड हेरिटेज साईटचं नॉमिनेशन झालं तेव्हा वर्ल्ड हेरिटेज साईट एखादी गोष्ट एखाद्या जागेला त्याचं मिळालं की त्याचे नियम असे आहेत की तिथे खूप लिमिटेड लोक व्हिजिट करू शकतात. याचं कारण असं आहे की त्या बहुतेक जागा ज्या आहेत ना, त्या 1000-2000 वर्षापूर्वीच्या असतात. भिंतीवर पेंट केलेली असतात. आणि आपल्या श्वासोच्छ्वासामधला जो कार्बन मोनॉक्साईड आहे, तर तो समजा तिथे हजारो लोक रोज जो गेली, त्या मोनॉक्साईडनी त्या पेंटिंग्सचं आणि त्या केव्हचं डिटेरिएशन होतं, खराब होतात त्या. त्याच्यामुळे त्याने सांगितलं की वर्ल्ड हेरिटेज साईटचा जर दर्जा तुम्हाला मिळाला, मग तुम्ही तुतनखामेनचं टूम घ्या, इजिप्तमधलं कुठलंही तुम्ही साईट घ्या, इथे लोकांच्या अटेंडन्सला लिमिट असतं. तर इथे अजिंठ्याला त्यांच्या 200 लोकांना रोज परमिशन आहे. जातात तर लोक किती, 10,000 लोक रोज, 10,000 लोक. हो. मग उरलेल्या 9,800 लोकांनी करायचं काय? त्यांनी कुठे बघायचं? तर म्हणून पर्यटन खातं आपलं जे आहे महाराष्ट्र सरकारचं, त्यांनी असं ठरवलं की अजिंठ्याच्या आधी जे फरदापूर नावाचं त्यांचं बेस स्टेशन आहे, तिथे त्यांचं एक व्हिजिटर सेंटर आहे. त्या व्हिजिटर सेंटरमध्ये आपण अजिंठ्याच्या जे 4 मोठ्या गुंफा आहेत, तर त्यांच्या प्रतिकृती करू, स्केल प्रतिकृती. तर लेणी नंबर 1, 2, 15 आणि 16 या त्या 4 गुंफा आहेत. तर ते लोक खूप शोधत होते आणि एक एक्झॅक्ट म्हणजे फोटोग्राफिक रेप्लिका ज्या आहेत त्याच्यात स्केलिंग वगैरे काही नाही त्याच्यात.
शेवटी त्यांना आमचा शोध लागला की आमच्याकडे एक अशी टीम आहे थिमिंगचं काम करणारी, आणि माझा जो त्यातला जो काम करणारा चीफ आहे तो बंगाली आहे, राम डे म्हणून आहे. तर उत्कृष्ट आर्टिस्ट, म्हणजे मी त्याचं कौतुक असं करीन की तो चालता बोलता कॅड आहे. ओके. हां, आपण जे म्हणतो ना कॅड कॅम जे हो, म्हणतो हो, ना, हो. तर तो असा बघतो आणि असं पेन्सिलने असं माप घेतो आणि तो तुम्हाला स्केचिंग करतो, तर ते मिलिमेट्रिकली बरोबर असतं ते. बापरे. हां, आणि आता त्या पुतळ्याचं जाऊन काही मेजरमेंट घेणं शक्य नाही ना, हो. ते बघून थोडा वेळ त्याचं Scan झालं. परफेक्ट त्याचं स्केचिंग करून ते करणं, तर हे राम त्यातला फार आमचा म्हणजे माझा फार मोठा तो ॲसेट आहे. तर मग रामची टीम आली आमची सगळी, आणि आम्ही म्हणलं की आम्ही एक तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. आणि त्याला आर्किटेक्टचं पॅनल होतं, नामांकित सगळे आर्किटेक्ट होते. आम्ही त्यांना एक भिंत त्यांना करून दाखवली, त्यांना एवढी आवडली की ते म्हटले की नाही तुम्हीच करा. त्याच्यानंतर मग ती चारी देणी आम्ही कधीची केली. गोष्ट साधारण? ही 14 साली 14 साली कंप्लीट केली. आजही ती आहेत. नाही तुम्ही गेलात तर तुम्हाला खरं लेणं आणि आम्ही केलेलं लेणं याचा फरक नाही कळणार. कमाल. आणि शिर्डीचं साई तीर्थ पार्क जे झालं त्याला आता किती वर्ष झाली आणि त्याचा कसा रिस्पॉन्स आहे? त्याला 7 वर्ष झाली त्याला. आता तिथे ॲव्हरेज 3000 लोक तिथे येतात. म्हणजे तिथं पण तुम्ही अख्खी पूर्ण नाही, शिर्डी नाही आहे, तिथे 7 अट्रॅक्शन्स आहेत तिथे, वेगवेगळे आहेत तिथे. तिथे ॲनिमेट्रॉनिक्स शो आहे, तिथे जायंट स्क्रीन थिएटर आहे, ह्यूज स्क्रीन थिएटर आहे, तिथे आत्ता म्हटलं असं कालियामर्दन आहे, लंकादन हा तिथे 13D शो आहे, तीर्थयात्रा म्हणून मी एक डार्क राईड केली की जिथे भारतातल्या 10 मंदिरांना तुम्हाला व्हिजिट करता येतं ओके. 11 मिनिटात. तर ती ऑटोमेटेड राईड आहे. अशी सगळी कम्प्लीट टेक्नॉलॉजी बेस्ड ती अट्रॅक्शन्स आहेत, आणि फॅमिली सगळी एन्जॉय करू शकते. आणि मालपाणी ग्रुप जो संगमनेरचा आहे, तर त्यांचं डोक्यात तिथं हॉटेल बांधायचं होतं, पण त्यांनी आमची भेट झाली, मग त्यांना असं वाटलं की नाही आपण इथे पार्क आपण पूर्ण शिर्डीची इकॉनॉमी मला असं वाटतं पूर्ण बदलली त्यांनी. बदलण्याचं कारण शिर्डीला असं होतं की तुम्ही आलात, बाबांचं दर्शन घेतलं, दर्शन तुम्हाला 10 सेकंदसुद्धा थांबू देत नाहीत हो. नॉर्मल माणसाला. करायचं काय मग शिर्डीमध्ये? करायचं काय, तर आता तिथे एक ऑप्शन असं झालेलं आहे की 4-5 तास तुमचे तिथे नक्कीच. जातात, आणि त्याच्यामुळे होतं काय की लोकांना राहायला लागतं. आता तुम्ही विचार करा की शिर्डीची इकॉनॉमी चेंज झाली. हॉटेल चालतात, रेस्टॉरंट चालतात, रिक्षावाले चालतात, पानाच्या गाड्यावाले चालतात, सगळंच चालतं त्याच्यामुळे ते एक माणसाचा एक स्टे जर माणसाचा एक दिवसाचा एका फॅमिलीचा एका शहराची इकॉनॉमी पूर्ण बदलण्याचं काम एखादा प्रोजेक्ट करतो, तर अशा प्रोजेक्टचे बजेट्स किती असतात? ते डिपेंड करतात. म्हणजे आता म्हणजे युजली 25 कोटी 50 कोटीपासून ही लहान पार्क झाली, आणि जी मोठी पार्क्स मी केली आहेत ती 400 कोटी 500 कोटी काही 1000 कोटी इथपर्यंत. मी आता एक महाभारताचं पार्क करतो आहे आता दिल्लीमध्ये, नोएडालाच जागा आहे, त्याचं बजेट साधारणतः 950 कोटी त्याचं आहे. दॅट इज माय बिगेस्ट पार्क ॲक्च्युली आत्तापर्यंतचं. तर त्याची 9 अट्रॅक्शन्स त्याच्यात असतील, ह्यूज अट्रॅक्शन्स आहेत, आणि संपूर्ण महाभारत आम्ही तिथे मांडतो आहे. त्याचं डिझायनिंग आता सुरू आहे त्याचं. किती एरियामध्ये आणि ते आहे 10 एकर एरिया साधारणतः. आणि काय साधारण टाइम स्पॅन आहे, टाईमलाईन काय त्याची? आत्ता त्याची 3 वर्ष आणखी आम्हाला लागतील कंप्लीट करायला. असं तुम्ही एकाच वेळेला मल्टिपल थीम पार्कवरती काम करत असता? करायला लागतं. तुम्ही कसं नाही कसं म्हणणार? आता तुम्ही एक काम करता आणि तुमच्याकडे दुसरं चांगलं आलं काम, त्याला नाही तुम्ही म्हणू शकत नाही तुम्ही त्याला. वा. शिर्डीच्या इथे साई तीर्थ पार्कचं समजा एक 25 कोटीचं तुम्ही काम केलं आहे, पण आज तिथे पुढच्या 25 वर्षामधलं तुम्ही त्या अख्ख्या शिर्डीची इकॉनॉमी चेंज होण्याचं काम केलं, हे तुम्ही कशामध्ये मोजणार? नाही, कसं आहे की प्रत्येक गोष्ट आपण जी करतो त्याने आपण एकच फक्त बघायचं की आपण कुठलंही वाईट काम करत नाही, आपण कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. तर कॉन्ट्रीब्युशन कुठल्या लेवलला होईल त्याचं क्वांटिफिकेशन कसं करायचं, म्हणजे मोजदात त्याची कशी करायची. म्हणजे पद्म अवॉर्ड जे मिळतात, मी पद्म अवॉर्डच्या तोडीचं काम आहे असं? तसं नाही आहे. तसं ते मला नाही माहिती खरं. मी एकच सांगू शकतो आज की मी आणि माझ्या टीमनी जेवढी पार्क्स किंवा जेवढी म्युझियम्स आज आम्ही जगभरात केलेत, युरोपमध्ये आम्ही काम केलं आहे, जपानमध्ये केलं आहे, भारतात जवळपास 18 राज्यांमध्ये आम्ही काम केलं आहे. रोज आम्ही निर्माण केलेल्या अट्रॅक्शनला साधारणतः 1.25 लाख लोक व्हिजिट करतात. हे माझं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सांगायचं आहे. आता आज कुठली 1.25 लाख रोज तर त्याच्या कॅल्क्युलेटरवरती इंटू 365 केलं तर येणार नाही करा. काही, इन्फिनिटी येणार. आणि मी जे म्हणतो ना की चित्रपटामध्ये जे मला सॅटिस्फॅक्शन नव्हतं, टेलिव्हिजनमध्ये मला जे सॅटिस्फॅक्शन नव्हतं की चित्रपट येतो शुक्रवारी आणि रविवारी निघून जातो, काय
तुम्ही मी जे तुम्हाला स्केल आत्ता सांगतोय पण त्याची मग- तुम्ही कम्पेअर करून पण बघा चित्रपटासाठी त्याच्याशी. दादासाहेब फाळके अवॉर्ड आहे, ह्याच्यासाठी कुठला अवॉर्ड आहे? नाही, कुठलंही अवॉर्ड नाही, कारण थीम पार्क ही इंडस्ट्रीज आपल्याकडे एवढी नवीन आहे की याचे अवॉर्ड्स पण नाही, 100% ते येणार. त्याचं रेकग्निशन नाही आहे. चित्रपटात तुम्हाला एंडला तुम्हाला क्रेडिट तरी दिसतात. तुम्हाला कुठल्याही थीम पार्कमध्ये, आता डगलस ट्रम्बुलचं मी तुम्हाला सांगितलं तर डगलस ट्रम्बुल एवढा मोठा होता म्हणून त्याचं नाव लागलं, पण ते कुठे एक्झिटला एक छोटी स्टीलची पाटी लावली आहे डगलस ट्रम्बुलची. संजय दाबके कोण आहेत तिथे? कोणीच नाही तिथे. त्याच्यामुळे या इंडस्ट्रीला तसं रेकग्निशन नाही आहे. पण रिकग्निशन कुठे मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा माझ्या कुठल्याही पार्कमध्ये जातो, आजही जातो, आणि मी एक्झिटला उभा राहतो, त्या पार्कच्या एक्झिटला उभा राहतो, बाहेर येणाऱ्या चेहऱ्यावर, माणसाच्या चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन आहे ना, ते तुम्हाला तुमचं सगळं बिदमश्री सगळं मिळून त्याच्यासमोर दुसरं काही नाही. त्याच्यात म्हणजे आपण जे करतो आहे काम हे सोपं नाही आहे. आणि देवाच्या कृपेने असं आजपर्यंत जवळपास 173 अट्रॅक्शन्स मी आज डिझाईन केलेली आहेत. पण यातलं एकही अट्रॅक्शन असं नाही आहे की जे फेल्युअर आहे किंवा लोकांना आवडत नाही आहे. तर एक्सप्रेशन तुम्हाला सगळे तुमचे अवॉर्ड्स देऊन जातात. नाही कोणी ओळखलं तरी काय फरक नाही. क्या बात आहे. पण एखादं थीम पार्क उभं करताना किंवा अम्युजमेंट पार्क करताना त्याच्यामधले जे साहसी प्रकार आहेत, जे काही राईड्स असतील हे असतील, तुम्ही स्वतः साहसी आहात? नाही, ॲक्च्युली इथे सांगायला लागेल की मी तो प्रकार मी करत नाही. अम्युजमेंट पार्क हा पूर्ण वेगळा प्रकार आहे आणि थीम पार्क पूर्ण वेगळा प्रकार आहे. पण तरी अम्युजमेंट सुद्धा पार्कमधल्या ज्या फॅमिली राईड्स आहेत, फॅमिली राईड्स याचा अर्थ 70 वर्षापर्यंत कोणीही बसून त्यात आनंद घेऊ शकतो. पण ज्या इंटेन्स असतात, रोलर कोस्टर ज्याला म्हणतात, तर त्या मी जाणीवपूर्वक करत नाही. करू शकणार नाही असं नाही. म्हणजे आज त्याचं इंजिनिअरिंग आणि त्याचं सगळं माहिती आहे किंवा आम्ही त्याचं करू शकतो. आपल्याकडे काय होतं की मी करीन ते, त्याच्यानंतर मी जेव्हा ती पार्कला देतो ना, तर आपल्याकडे हलगर्जीपणा हा एवढा प्रचंड आहे की अनास्था आपल्या कामाविषयी. म्हणजे मला नेहमी अशी चिंता पडते, मी साधी अट्रॅक्शन केली फॅमिली राईड, त्यात सुद्धा तो ऑपरेटर देतो मध्येच तंबाखू खायला गेला निघून, तर काय करायचं? असं होऊ शकतं आपल्याकडे, जे परदेशात होत नाही. तिथे या सगळ्या राईड्सचा मेंटेनन्स विमानाच्या मेंटेनन्स सारखा पाळला जातो. त्याच्या एवढ्या कडक आहे ते सोपी, त्यात सगळे प्रशिक्षण अतिशय उत्तम असतं. आपल्याकडे निष्काळजीपणा जो आहे ना, त्याच्यामुळे मी कुठलाही पार्क ओनर जरी माझ्याकडे आले तरी मी त्यांना सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही कुठल्याही इंटेन्स राईड, जिथे धोका आहे असं तुम्ही भारतात शक्यतो करू नका. त्याच्यापेक्षा फॅमिली तुम्ही शोज करा, सुंदर लोक ते एन्जॉय करतात सगळे बसून. आता मी नुकतंच कालियामर्दन मला साहित्यामध्ये ॲड करायला लावला. 200 सीटचं सिम्युलेशन थिएटर आहे, भारतातलं मोठं सिम्युलेशन थिएटर आहे. कुठे आहे? शिर्डीला साईतीर्थमध्ये. स्क्रीनचा साईज आहे 30 फूट बाय 60 फूट, ह्यूज स्क्रीन आणि 3D स्क्रीन आहे. बापरे. सो इथे बसल्याच्या नंतर तुम्हाला अख्खं कालियाचं तुम्हाला थ्रिल मिळतं ना, त्यात कोस्टरमध्ये कशाला बसायला जातं आणि तुम्हाला काही होत नाही, तुम्ही छान आनंदाने परत बाहेर पडता. सो माझा कल जास्त अट्रॅक्शन्स आणि शोजकडे असतो रादर दॅन राईड्स. आता ही जागा आहे, एक एक्स्ट्रा वॅगंट स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये काहीतरी अट्रॅक्शन उभं करायचं आहे, तर त्याच्यामध्ये त्यातलं डिझायनिंग जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त रमता का ॲक्च्युअल एक्झिक्युशनमध्ये जास्त रमता? दोन्हीमध्ये. ॲक्च्युली मी डिझाईन पार्ट हा फटकन होतो, तसं म्हणजे त्याला फार नाही वेळ लागत त्याला. तो ऑफिसमध्ये माझ्याकडे ड्राफ्टमन आहेत, माझ्याकडे बाकीचा पण स्टाफ आहे. मी प्रिडॉमिनंटली मी साईट मॅन आहे. म्हणजे मला साईटवर मी जास्त रमतो. जेव्हा ॲक्च्युली तुम्ही जेव्हा बघता, आता मी आंबेगावला आत्ता एक 360 डिग्री रोटेटिंग थिएटर केलं आहे. अख्खं थिएटर 360 डिग्री फिरतं, म्हणजे स्क्रीन नाही, थिएटरच. 110 लोक जी बसली आहेत ती 360 डिग्री फिरतात. आता हे तुम्ही जेव्हा डिझाईन करता, तुमच्या डोक्यात काहीतरी कल्पना असते, मग त्याला तुम्हाला कंटेंट तसा लागतो, तुम्हाला इंजिनिअरिंग तसं करायला लागतं, तुम्हाला ऑटोमेशन तुम्हाला सगळं तसं करायला लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना ज्या अडचणी येतात त्या तुम्ही न हारता तुम्ही त्या एक गोष्टीवर तुम्ही मात, कारण ह्याला प्रिसिडंट नसतात. मी ज्या गोष्टी करतो ना, हे कुठं बघितलेत आणि त्याची मॅन्युअल अवेलेबल आहे असं नाही, ही नवीनच असते गोष्ट. त्यामुळे तुम्हाला तुमचा मार्ग काढायला लागतो. तो जेव्हा सगळी टीम एकत्र असते, एक 50-60 लोक काम करत असतात आणि त्यांचं विजन एकच असतं की आपल्याला हे चांगलं करायचं आहे, त्याला मला असं वाटतं त्या टीमवर काम करताना जो आनंद असतो तुम्हाला, म्हणून मी जास्त बाहेर असतो. मी पुण्यात ऑफिसमध्ये कमी असतो, साईटवर जास्त असतो. म्हणजे कारणच ते की मला साईटवर जास्त मला काम. एखादा शोले तयार करण्या एवढाच आनंद मला असं वाटतं तो त्यावेळेला नव्यानं एखादी थीम पार्क करण्याचा. पण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तसं स्ट्रॅटेजी आहे, डिझायनिंग आहे, क्रिएटिव्हिटी आहे, सिम्युलेशनसारखं म्हणजे AI आणि टेक्निकल गोष्टी आहेत. या सगळ्याच्यामधलं सगळ्यात तुम्हाला आवडणारा भाग कुठला आहे यातला? सगळेच पार्ट आहेत खरं म्हटलं तर, कारण तसं नाही सांगता. कारण काय, आता माझं कसं आलं की समजा आपण सिनेमा केला आणि डायरेक्टर जर कॅमेरामन असेल त्याचा, तर तो फ्रेमिंगच्या हिशोबाने तो जास्त सिनेमा बघतो. तो डायरेक्टर जर एडिटर असेल
तर तो फिल्म कमीत कमी माझी हो, कशी त्याला माहिती करतो, असं त्याला table माहिती आहे वरती. की एवढंच कर तिथे. तो जर साऊंड रेकॉर्ड आणि तो डायरेक्टर असेल तर वेगळं करेल तो. तसं मी मीडियातून आलो आहे, त्याच्यामुळे माझी अट्रॅक्शन्स मीडिया बेस्ड असतात. बऱ्यापैकी मी त्यात मीडिया वापरतो. त्याच्यामुळं त्याच्याकरता लागणारी मीडिया अतिशय वेगळ्या पद्धतीने शूट करायला लागते. ती सिनेमासारखी शूट करून चालत नाही. सो आय एन्जॉय. स्क्रिप्टिंग हा त्याचा एक फार मोठा पार्ट आहे, की सिनेमा 2-2.5 तासाचा असतो. माझी अट्रॅक्शन 10 मिनटं 12 मिनटाची असतात, कारण एवढी इंटेन्स असतात की तुम्हाला तो एक्सपिरियन्स 12 मिनटात तुम्हाला द्यायचा आहे. तर त्याचं स्क्रिप्ट तुमचं एवढं टाईट पाहिजे की एक शब्द नाही, एक अक्षर तुम्हाला वाह्यात तिथे लिहिलेलं चालणार नाही. बरोबर आहे. तर मला स्क्रिप्ट रायटिंगमध्ये खूप मला मजा येते, कारण तो तुमच्या डोक्याला तो तुमचा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये challenge involve असतो. मी सगळी स्क्रिप्ट माझी मी लिहितो. ओके. मी कुठली दुसऱ्या कोणाला, कारण मी दुसऱ्याला सांगायचं आणि त्यांनी परत मला करेक्शन करता आणून दाखवायचं आणि मी फ्रस्ट्रेट व्हायचं आणि माझा वेळ त्याच्यावर घालवायचा. त्यापेक्षा तू नको, मीच लिहितो. कधी लागलं मला भाषेचं, समजा कधी फ्लेअर काही लागला आणि माझी कमी पडतोय असं वाटलं, तेवढी मी मदत घेतो. पण त्याच्यासाठी रिसर्च आला, परत अभ्यास आला. रिसर्च आणि तो युजली अट्रॅक्शन तुम्ही जेव्हा शोधता तुम्हाला माहीत असतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगू का, तुम्ही काही ओरिजिनल करत नाही. तुम्हाला फक्त एवढंच असतं की तुमच्या आधीच्या पिढीतल्या चांगल्या लोकांनी त्या विषयातलं तुम्हाला काय चांगलं करून ठेवलं हे तुम्हाला बघायची तुम्हाला नाक लागते. ती तुम्हाला एकदा कळली ना की तुम्ही त्यांचं कॉपी करू नका, पण त्यातनं इन्स्पायर तुम्ही नेमकं काय घ्यायचं हे तुम्हाला त्यातनं कळतं. ते जर तुम्हाला कळलं तर मला असं वाटतं मग तुम्हाला हे जमतं. मग मीडियाचं मला आवडतं. मी इंजिनियर आहे म्हटलं तसं, त्यामुळे मला इंटिग्रेशन हा माझा जो पार्ट आहे ना, की योग्य वेळी योग्य ठिकाणी गोष्ट थांबली प्रिसाइजली आणि तिथनं परत चालू झाली. टेबल आहे, मुवमेंट्स आहेत, इफेक्ट्स आहेत, स्पेशल इफेक्ट्स आहेत, याचं ट्रिगरिंग आणि याचं जे प्रोग्रामिंग आहे तो मला भाग खूप आवडतो. म्हणजे त्यावेळेला तुमचं सगळं स्वप्न जे आहे ना ते असं प्रत्यक्षात यायला लागतं तुमचं सगळं. सो एक ते जिक्सॉ पझल आपण म्हणतो ना, की एक खेळा टाकला की नंतर सगळं चित्र तयार होतं. तसा तो साईटवरचा पार्ट आहे हा सगळ्यांना एकत्र आणणार असतो. फायनल रन थ्रूच्या वेळेला तुम्हाला फार त्याचं एक समाधान असेल की अरे 100% सगळं एव्हरीथिंग इज इन प्लेस. म्हणजे आपण जर कल्पना केली तर मी नेहमी माझ्या स्टाफला विचारतो की आपल्याला किती मार्क मिळाले. तर म्हणजे 90च्या खाली परवानगीच नाही आहे कोणालाच नाही. आणि व्हेरी फॉर्च्युनेटली कसं झालं की आज माझ्याबरोबर जी मुलं काम करत आहेत ती कित्येक वर्ष काम करत आहेत गेली, तर आणि त्यांनी परदेशी प्रोजेक्ट्सवर काम केले आहेत. त्याच्यामुळं व्हेरी फॉर्च्युनेटली आय गॉट अ टीम की ती मुलं माझ्याकडे येऊन सांगतात की हे नको द्यायला, आपण विल डू बेटर दॅन दिस. अच्छा. आपण सॅटिस्फॅक्शनचा क्रायटेरिया त्यांचा. हां, त्याच्यामुळं तो एक बेंचमार्क जो आहे ना तर तो पाळला जातो. म्हणजे तो ऑटोमॅटिकली पाळला. म्हणजे मला काय मुद्दाम करायला लागतं अशातला भाग नाही. तीच टीम आहे थ्रू आउट सगळीकडे. माझ्याकडे लोक युजली सोडून जात नाहीत मला, असं म्हणू शकतो. ती राहतात. म्हणजे आत्ता सगळ्यात जो जुना माझ्याकडचा जो माझा आत्ता माझ्याबरोबर सहकारी जो काम करतो आहे तो 11 वर्ष काम करतो. त्याचा फायदा नक्कीच होत असेल की सरांना काय पाहिजे त्याला माहिती आहे, अंडरस्टँडिंग खूप, त्याला काय येतं बोलायला लागत नाही. मला खूप कमी बोलायला लागतं. पण असं होतं का की एखादी गोष्ट तुम्ही प्लॅन केली आहे, त्याचं सगळं आता इम्प्लिमेंटेशन लेवलला चाललं आहे, पण काही गोष्टी इव्हॉल्व पण होत आहेत अचानक, किंवा काही ॲक्सिडेंट होत आहेत आणि तो ॲक्सिडेंट चांगला आहे असं पण काही होतं? 100% होतात की तुम्हाला नवीन शोध लागतात. म्हणजे मी काय होतं की त्या गोष्टी बऱ्याचशा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असतात. म्हणजे तुम्हाला ज्या नवीन कळत जातात गोष्टी त्या बऱ्याचशा टेक्नॉलॉजी, अरे हे मी बघितलंच नव्हतं. आता मी आत्ता जे सांगितलं की 360 डिग्री रोटेटिंग थिएटर आहे, त्याला मी होलोग्राफिक स्क्रीन आहेत, 3D दिसतं त्याच्यामध्ये. तर तुमच्या डोक्यात एक कल्पना असते, तुम्हाला माहीत असतं हा प्रोडक्ट कसा वापरायचा आहे, तो तिथे इन्स्टॉल करायचा. मी इन्स्ट्रक्शन सगळ्या दिलेल्या आहेत की इथे त्याचे फ्रेमिंग करून घ्या, आणि ते मोठे आहेत, ते जे सिल्वर फॉइल स्क्रीन्स आहेत ते मोठे आहेत. ते लावले आणि मी जेव्हा बघायला गेलो तेव्हा ते इतकं निराशजनक होतं ते झालेलं की अरे हे मी विचार काय केला होता आणि हे काय झालं आहे. त्याचा जो ब्राईटनेस मला जो एक्सपेक्टेड होता तर त्याच्या 10% सुद्धा ब्राईटनेस तिथे मला दिसत नव्हता. आता ती फोरग्राऊंड बॅकग्राऊंडची जी इमेज मला सेपरेट करायची आहे, त्याला तुमचं जर सेपरेशनच तुमचं नसेल तर तुमचा इफेक्ट काय. आणि मी खरेदी करून ठेवली. बरं, प्रोडक्टमध्ये फॉल्ट आहे का? नाही, प्रोडक्ट चांगला आहे. मग चुकतंय कोणाचं? माझं काहीतरी चुकतंय माझं. आणि मग जर्नी स्टार्ट्स देअर की आपण आपलं जे ट्रबल शूटिंग असतं ना, की मग माझं नेमकं चुकतंय काय. तर चुकत असताना काही वेळा प्रोजेक्टरचा तुम्हाला ब्राईटनेस ल्युमिनन्स जो आहे तो तुम्हाला पुरेसा पडत नाही. मग अवेलेबल काय. तर आज फॉर्च्युनेटली मी सगळ्या व्हेंडर्सबरोबर फार वर्ष काम करू. म्हणजे प्रोजेक्शनच्या पॅनासॉनिक असेल, ऑप्टोमा, मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्या जर गार्डियननी एखादी गोष्ट मागितली म्हणली की ती कुठल्याही शंका न विचारतात देतात, कारण त्यांना माहिती की ते वापरणार आहेत. तर ते पुण्याही असल्याकारणानं मग अशा तुम्हाला गोष्टी टेस्ट करता येतात. डिस्टन्सेस बदलतात, फोकल लेंग्थ बदलतात आणि मग त्याचा इम्पॅक्ट मग ह्या गोष्टीने आता
असं होतं की अरे आपण ह्या अट्रॅक्शनमधून शिकलो किती, तर प्रचंड शिकलो. म्हणजे त्याच्यावर मी एक जर मॅन्युअल लिहायला घेतलं की ह्या गोष्टी कोणीही तुम्हाला कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणार नाही. फार पण अमेझिंग पुस्तक त्या होईल या सगळ्या. मला माहिती आहेत त्या गोष्टी आणि मी त्या पुढे वापरेन. अर्थात पुढे नवीन प्रॉब्लेम येतील काहीतरी, ते येतच राहणार आहेत काम करतो तिथपर्यंत. तर हे जे होतं की ते आपण प्रत्येक कामातनं आपण शिकत जातो. फक्त एकच गोष्ट स्वतःला सांगायची की घाबरायचं नाही आणि हारायचं इथंच नाही. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार होतो की दडपण किती असतं एखाद्या नवीन थीम पार्कच्या वेळेला. दडपण खूप असतं. आत्ताही मी दिल्लीला शिवाजी महाराजांचं मोठं अनुभूती संग्रहालय करतो, एक्सपिरिन्शियल म्युझियम करतो आहे. हे दिल्लीतलं शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे. ते तुम्हाला सुरतेची लूट, ॲक्च्युली तुम्हाला असं वाटेल की मी जळणाऱ्या सुरतेत उभा आहे. बापरे. मी जेव्हा नेव्हीचं तिथे शो केला महाराजांच्या आरमाराचा, तर तो आपण पनवेलच्या किनाऱ्यावर तिथे बसलेला असतो आणि आपल्या समोर ती घटना ब्रिटिशांना हरवलेली सगळी घडते. तर ह्या पद्धतीचे एक्सपिरिन्शियल मी शोज तिथे करतो आहे. सगळ्या कन्सेप्ट नवीन आहेत, या कोणीही केलेल्या नाहीत संपूर्ण भारतामध्ये. त्याचं इंजिनिअरिंग डिझाईन, त्याचं कंटेंट डिझाईन हे संपूर्ण मी आणि माझ्या टीमचं आहे. करत असताना अडचणी येतात, परंतु आपल्याला माहिती आहे की शेवटचा रिझल्ट हा आहे आपल्याला. आणि कसं होतं की अनुभव तुमचा जसा वाढत जातो तशा तुम्हाला ट्रबल शूटिंग आणि फॉल्ट फाइंडिंगमध्ये वेळ तुमचा कमी कमी, अरे हो ठीक आहे मला हे माहिती आहे, असं आपण करत जातो. तर वी आर ॲट अ स्टेज की म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स असतो की जरी प्रॉब्लेम आले Confidence आहे. तरी आपण त्यातनं मार्ग काढू त्यातनं. वा. जगभर थीम पार्क तुम्ही उभे केलेत आणि त्यानिमित्ताने अनेक देश तुम्ही फिरलात. किती पासपोर्ट एकूण भरलेत आतापर्यंत म्हणजे, आणि किती देश फिरून झालेत? साधारणतः 70 देश झाले असतील. वा. म्हणजे सगळे नाही झाले पण 70-75 देश झाले असतील. पण हे सगळे देश फिरलेत तर असं नाही की एकदाच जाऊन आलात, अनेक वेळा जाऊन आलात. अनेक वेळा जाऊन आलो. अमेरिकेत अनेक वेळा गेलात. हो. त्या इंग्लंडला ठिकाणी मी परवा दिवशी जस्ट मी माझा स्टॅम्प मोजत होतो. इंग्लंड साधारणतः 200 वेळा झाला असेल आता. आणि मग ते कसं- आणि स्वाभाविकपणे तुम्हाला मग तिथली अगदी गल्लीबोळं, रेस्टॉरंट्स, कुठं काय चांगलं खायला मिळतं, आणि तुम्हाला त्याची मेमरी पण आहे. म्हणजे जगभरातल्या कुठल्या गल्लीत कुठं काय चांगला पदार्थ मला मिळतो. मुळात त्याची आवड आहे. त्या आवडीमुळं तुमचं होतं. आणि मी जसं म्हटलं तसं की थीम पार्कच्या पर्टिक्युलरली थीम पार्कमध्ये मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा मला जागतिक लेवलवर मला थोडं कम्युनिकेशन करायची मला संधी मिळाली. आणि त्यांनी मला ॲक्च्युली प्रवासाचा संध्या उपलब्ध करून दिल्या, ज्या मी दोन्ही हातांनी घेतल्या. आणि मी आजही असं करतो की युजली मी शुक्रवारी काम संपवतो परदेशात असेल तर. शनिवारावर तिथे कोणीच काम करत नाही. सो माझी रिटर्न फ्लाईट नेहमी संडे नाईटची असते. तर शनिवारावर मला मिळतात. म्हणजे मी काम आणि नवीन काही बघायचं असेल तर ते. आणि म्युझियमचा तर माझा कामाचा विषय आहे, त्याच्यामुळे म्युझियम मला बघायला आवडतात. आता म्युझियम बघणं किंवा थीम पार्क्स बघणं हा जेव्हा तुमचा कामाचा विषय होतो तर किती आनंदाचा असेल तर बघा तुम्ही. वा वा. तुम्ही 15-20 वर्षापूर्वी हे काम सुरू केलं आणि आता जो काही 1-2 वर्षामध्ये AI चा एक डॉमिनन्स आलेला आहे, तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या जे काही स्किलसेट आहे त्याच्यामध्ये कसा बदल होताना दिसतोय? मीडियाच्या मध्ये 100% होईल बदल. म्हणजे मीडियाचा जो पार्ट त्यातला आहे त्याच्यामध्ये 100% बदल होईल. कारण त्याच्यामध्ये अनएक्सपेक्टेड रिव्होल्युशन्स होत आहेत त्याच्यामध्ये, की आपलं वाटलंही नव्हतं असं की असं गेल्या वर्षी असं काही असेल. अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यामुळे मला खात्री आहे की फिल्म मेकिंगचा जो पार्ट आहे तो पुढच्या 5 वर्षामध्ये ड्रास्टिकली बदलला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखी काही गोष्ट नाही. तो एक पार्ट म्हणजे आमच्या क्राफ्टचा फार मोठा पार्ट आहे मीडिया. त्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम होईल. पण बाकी ज्या गोष्टी तुम्हाला फिजिकली करायला लागतात तिथे AI नाही येऊ शकत. AI फार तुम्हाला डिझाईनमध्ये मदत करेल त्याच्या, की डिझाईन आणखी थोडीशी एफिशियंट होतील. मला AI मला काही एनर्जी सेव्हिंगची उत्तरं मला मिळतील की जी मला कदाचित माहीत नाही आहे. कदाचित आत्ता ऑलरेडी आर्किटेक्चरमध्ये काही सॉफ्टवेअर्स असे अवेलेबल आहेत की तुमचं कॉन्ड्युटिंग, तुमचं वायरिंग हे बरोबर आहे की नाही तुम्हाला ते चेक करून देतात. तर अशी खूप पुढच्या ग्रेडची तुम्ही कुठे चूक तर करत नाही आहात ना, हे तुम्हाला आधीच इथे AIचा उपयोग कदाचित होऊ शकेल पुढे. वा. मुलांना, युवकांना याच्यामध्ये समजा करिअर करायचं आहे तर त्यांनी कसं यायचं याच्यामध्ये? त्याच्यासाठी काय शिक्षण असायला हवं किंवा काय अप्रोच त्यांनी घेऊन पुढे यायला हवं? शिकलेली मुलं हे करू शकतात, ट्राय करू शकतात. एक म्हणजे ज्यांना फिल्म मेकिंगचं काही थोडंसं आवड आहे, ज्ञान आहे, ती मुलं याच्यात येऊ शकतात. कारण मीडिया हा फार मोठा त्यातला पार्ट आहे, पण वेगळा पार्ट आहे. फक्त एकच आहे की तुम्हाला जर ग्लॅमरच्या मागे जायचं असेल, मला नटनट्यांच्याबरोबर फोटो काढायचे आहेत, मला नट व्हायचं आहे किंवा मला त्या संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये जायचं आहे, तर मग तुम्हाला थीम पार्क हे क्षेत्र तुमच्याकरता नाही. तुम्ही येऊच नका तिथे.
इथे तुम्हाला कोणी ओळखत नाही. सो यू शुड बी व्हेरी एबल टू ॲक्सेप्ट यू शुड बी सॉर्टेड की अबाउट दिस. की मी पडद्यामागे काम करणार आहे, माझं काम कदाचित डायरेक्ट कोणी मला रेकग्निशन मला मिळणार नाही, पण माझं काम मोठं होणार आहे आणि मला ते दिसणार आहे. याच्यात तुम्हाला समाधान असेल तर यू कॅन कम. आणि युजली टेक्निकल ज्याला आवड आहे, कुठल्याही पद्धतीचा इंजिनिअरिंग ज्याला एक आपण ॲक्युमेन म्हणतो, की ज्याला एक देवाने त्याला दिलेली एक गिफ्ट आहे, की मला हे कळतं आहे, हे मेकॅनिक्स कसं होतं आहे मला कळतं आहे, हे इलेक्ट्रिकल मला कसं कळतं आहे, हे इलेक्ट्रॉनिक्स मला कळतं आहे, असं जर वाटत असेल, लहानपणी तुम्ही करवतीने बोट कापून घेतलं असेल, सुतारकाम केलं असेल, खेळे मारले असतील, फ्यूज उडवले असतील घरातले, अगदी. ती मुलं यायला योग्य आहेत ॲक्च्युली यायला. वा. याच्यामध्ये कॉम्पिटिशन किती आहे? कोणी नाही आहे, कोणीच नाही. कोणीच नाही. आता भारतामध्ये आमची एकमेव कंपनी आहे आणि काम एवढं आहे आत्ता, अशा 100 कंपन्या आल्या तरी त्यांना पुरून उरेल एवढं काम आहे आत्ता. फार इन्स्पिरेशनल जर्नी आहे. थँक्यू. एक माणूस आयुष्यामध्ये काय काय करू शकतो. एखाद्या शिर्डीसारख्या शहरामध्ये याची पूर्ण इकॉनॉमी चेंज करण्याचं काम तुम्ही करताय. मी मगाशी म्हटलं तसं कदाचित या क्षेत्रामध्ये अजून ते अवॉर्ड आलं नसेल, पण एखाद्या दादासाहेब फाळके किंवा एखादा पद्म अवॉर्ड पुढे कदाचित गव्हर्नमेंट सुरू करता येईल. तर मला असं वाटतं पॅशन, स्वतःमध्ये असलेलं लर्निंग माइंड, जिद्द ज्याला म्हणता येईल. नाही तर मी बऱ्याच सेशनमध्ये मला बोलवतो आणि मी शिकवताना मुलांना म्हणतो की तुमच्यामध्ये पॅशन नसेल, लर्निंग माइंड नसेल, तर देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी परिस्थिती होते. आणि हे सगळं खरं आहे, परंतु त्याच्याबरोबर एक फार मोठी गोष्ट लागते की तुमचं नशीब लागतं. म्हणजे कष्ट करणारे खूप लोक असतात, तुमच्या अंगात गुण असतात, परंतु नशीब हे फार मोठा भाग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात प्ले करत असतं. आणि मी असं म्हणेन की माझ्याबरोबर नशीब होतं शेवट, पण अदर्स नाही आहे. फार मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू. सेम हिअर. आणि तुमच्याशी पण बोलताना खूप मजा आली. अनेक विषय जे आहेत की ज्याच्याबद्दल कोणी विचारत नाही ते तुम्ही विचारलेत. सर, आपण आलात, आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी पॉईंट ऑफ व्ह्यू या चॅनलतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.